नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम सर्व माझ्या मित्रांना जय हिंद आणि जय भीम. आता जय भीम म्हणायचं पाठीमागचं कारण काय? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे की मी कोण आहे. तर मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचं एक मोठं वेगळं आणि वेगळा उद्देश आहे. मित्रांनो, ज्या बाईला म्हणजे सोनाक्षी शिंदेला हिंदू धर्माचं काय देणं घेणंच नाही, असे सोनाक्षी सिन्हा म्हणजे ज्यानं हिंदू धर्माचा म्हणजे त्याग केलाय, अशी ही सोनाक्षी सिन्हा, जिचा वडील भाजपमध्ये असतो, तिचा वडील काँग्रेसमध्ये जातो, तिचा वडील तृणमूलमध्ये जातो. मग ती सत्तेसाठी ही हापापलेली लोक, यांचे पहिले आता काय मी बोलू, अशा लोकांनी आता मी सोडणार नाही, मी मैदानात उतरणार. आणि तुम्ही मैदानात उतरणार कसल्या? आता तुम्ही ज्या काय मैदानात उतरलाय त्या मैदानातच राहावा, असं माझं त्या बाईला प्रामुख्याने सांगणं आहे. आणि हे हिरो हिरोईन कुणाच्या जीवावर मोठे झालेले असतात हो? हे मोठे झालेले असतात आम्हा सर्वसामान्य जनतेच्या जीवावर मोठं झालेलं असतात. आता हे सोनम वायचूळ, या सोनम वायचूळची पूर्व इतिहास तुम्ही बघा. त्याने चीनला काय मदत केली हे पहिल्यांदा बघा. तिथं दंगल झाली त्यावेळी किती लोक मेलेत हे तुम्ही पहिलं बघा, आणि मग याला पाठिंबा द्या. मी असं म्हणत नाही की मी भाजप प्रेमी आहे, मी काँग्रेस प्रेमी आहे, मी कॉक्रोच प्रेमी आहे. अहो, मी काँग्रेसचा माणूस आहे. मी माझी संपूर्ण हे काँग्रेसमध्ये आहे. कारण का की आम्ही RSS मुळे भाजपकडे जात नाही, हे पहिल्यापासूनच आमचं म्हणजे उद्दिष्टच आहे. पण जे सत्य आहे, जे चांगलं आहे ते तुम्ही स्वीकारायला काय हरकत नाही. मित्र हो, की तुम्ही ज्या सरकारला च्या विरोधात उपोषण करतायत, आज त्या नीट पेपर फुटी प्रकरणी जी जी लोक त्यामध्ये सामील होते ते अटक झालेत ना. त्यांना का सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालय त्यांना शिक्षा देईल ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले, त्या संविधानामध्ये त्यांच्यासाठी काय तर तरतूद केली ना. त्या तरतुदीच्या आधारे त्या सगळ्यांना शिक्षा होईलच की. तुम्ही त्याच्यासाठी संपूर्ण सरकारला वेठीस धरता का? आणि तुम्ही उपोषण करता का? तर त्याचा राजीनामा द्यायसाठी. अरे, राजीनामा त्याचा घेतला काय आणि राजीनामा नाही घेतला काय? उद्या येणारा परतचा जो शिक्षण मंत्री असणार आहे, तो कोण भाजपचाच असणार आहे ना? का तुम्हाला तिथे नेऊन तिथे शिक्षण मंत्री पदावर बसवणार आहे? काय तरी आडाने कधी कुठलं पण कारण काढायचं. अहो, ते आंदोलन जर का करावं असेल तर ते मनोज दादा जरांगे पाटलांनी करावं, जे जनतेसाठी आंदोलन केलं. हे जनतेसाठी आंदोलन नाही, तर एखाद्या व्यक्तीला काय जर तुम्ही वाईट म्हणण्यासाठी हे तुमचं आंदोलन आहे. आणि या असे आंदोलन भाजप ज्या पद्धतीने चिरडून टाकते ते खरोखरच म्हणजे चांगलं आहे. जनतेनो, तुम्ही काहीतरी बोध घ्या. आज संपूर्ण जगामधली परिस्थिती बघा, भारताच्या शेजारची राष्ट्र बघा. अहो, लोकांना खाया मिळत नाही. आज आपण 2 टाइम खातोय, मस्तपैकी मोठ्या आलिशान गाडीतून मधनं फिरतोय, आणि आणखी काय तुम्हाला पाहिजे? आणि त्यांनी जनतेसाठी काय करायला पाहिजे? तुम्हाला उपाशी तरी ठेवलेलं नाही, किंवा तुमच्याकडे इथं मोठे प्रॉब्लेम्स तरी चालू झाले नाहीत. अहो, एक काळ असा होता की आपल्याला घरातनं बाहेर पडायचं म्हणजे अवघड परिस्थिती होती. आज तो तर परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही खेड्यापाड्यात, वाड्या वस्तीवर कधीतरी फिरका. ही बाई तर काय फिरकणार नाहीच आहे. आणि ही बाईनं आपलं जे काय करायचं ते केलंय, आणि आज म्हणते ती मी सरकारला सोडणार नाही. धरा, सरकारला धरून ठेवा. सरकारमधले चांगले चांगले मंत्री आहेत त्यांना धरून ठेवा, म्हणजे तुम्हाला पण बरं पडेल आणि त्या सरकारला पण बरं पडेल. अहो, आज तिच्या बाबाची अशी परिस्थिती आहे, उद्या तो तृणमूल मधनं परत भाजपमध्ये पण जाईल, आणि ती सांगते. मित्रांनो, माझ्या बोलण्याचा थोडासा तुम्हाला राग येईल. मी काँग्रेस प्रेमी आहे, मी काँग्रेसला म्हणणारा माणूस आहे. पण तुम्हाला सांगतो, सत्य नाकारू नका. आज देशामध्ये भाजप आहे, केंद्रामध्ये भाजप आहे, म्हणून आम्ही योग्य पद्धतीने चाललोय. नोकऱ्या देणं काय तेवढं सोपी गोष्ट आहे हो?
अहो लाखो करोडो जनतेचं पॉप्युलेशनचा तुम्ही का विचार करत नाही? त्याचा विचार करायचा नाही आणि उठायचं त्या भाजप सरकारला दोष द्यायचं. मित्रो, असं काहीतरी चुकीचं करू नका, चुकीचं वागू नका. आणि मला थोडासा सकाळी सकाळी तिचा व्हिडिओ बघितल्यानंतर राग आला. कारण का की हिंदुत्व हिने घाण कवच ठेवून आपण आपल्या देशाकडे निघून गेल्या, तिला सगळंच पाहिजे म्हणून. आणि आज ती कुठल्या तरी गोष्टीसाठी लोकांना जर का त्रास देत असेल तर तिचा मी धिक्कार करतो पहिल्यांदा. असं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्हाला व्हिडिओ आवडू दे, व्हिडिओ नाही आवडू दे, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, नाही करा, शेअर करा, नाही शेअर करा, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं सांगणं माझं कर्तव्य आहे. जय हिंद, जय भीम.